हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो, आजच्या आनंदी कट्ट्यासाठी लेखन केलंय डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी. मित्रांनो, कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात असलेल्या सर्व गुणांचा राजा म्हणजे नम्रता. आणि ही नम्रता आपल्यात केव्हा उतरते, जेव्हा आपण अहंभावाचा म्हणजेच मीपणाचा त्याग करतो तेव्हा. मित्रांनो, हे सांगणं जेवढं सोपं आहे तितकंच प्रत्यक्ष कृतीत आणणं मात्र फार कठीण. कारण जळीस्थळी काष्ठी पाषाणी याची प्रचिती मला आणि आपल्या सर्वांना नक्कीच येत असेल. मित्रांनो, हा जो मी आहे हा जोपर्यंत आपण त्याला आपल्यामध्ये जागं ठेवतो तोपर्यंत बाहेरचा प्रकाश आपल्या अंतःकरणात कधीच प्रवेश करू शकत नाही. याचा सुरेख उल्लेख नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले. त्या दिवशी निश्चित ते असं म्हणतात की जेव्हा ते गीतांजलीचं लिखाण करीत होते तेव्हा ते पद्मा नदीत एका नावेत बांधलेल्या झोपडीमध्ये राहत होते. एके दिवशी रात्री ते आपल्याच नादात एक गीत लिहित होते. झोपडीमध्ये एक मेणबत्ती मंद प्रकाशात जळत होती. ज्यावेळी टागोरांचं गीत पूर्ण लिहून झालं त्यांनी ती मेणबत्ती विझवली. क्षणभर अंधार पसरल्यासारखा त्यांना वाटला, परंतु दुसऱ्याच क्षणी सर्व बाजूंनी चंद्राची किरणं त्या झोपडीमध्ये शिरली. झोपडीच्या छिद्रातनं ती प्रकाशाची किरणं दिसत होती. आणि हे सर्व पाहताच रवींद्रनाथांना कमालीचं आश्चर्य वाटलं. कारण गीत लिहिण्याच्या नादात त्या दिवशी पौर्णिमा आहे हे ते विसरूनच गेले होते. वास्तविक पाहता हे गीत लिहिलं होतं हे पौर्णिमेच्या चंद्राचं होतं. परंतु आपल्याच नादात राहिल्यानं त्यांचं बाहेर लक्षच गेलं नाही. आणि म्हणूनच एका विलक्षण अनुभूतीने रवींद्रनाथांचा आनंद ओसंडून व्हायला लागला. त्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत ती छोटीशी मेणबत्ती त्या झोपडीमध्ये जळत होती तोपर्यंत तिने चंद्राच्या किरणांना आत प्रवेश नाकारला होता. आणि म्हणूनच गुरुदेव टागोर यांनी आपल्या दैनंदिनीत असं लिहिलंय की आज एक अभूतपूर्व अनुभव मला आला. मला असं वाटलं की जोपर्यंत अहंकाराचा मीपणाचा दिवा आत जळत असतो तोपर्यंत परमात्मा स्वरूप पौर्णिमेचा चंद्र अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही. अशाच प्रकारचा दृष्टांत गोंदवलेकर महाराज देताना म्हणतात, मीपणाचं मरण म्हणजे परमेश्वराचं होणं सत्य आहे. म्हणून स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, विज्ञानाच्या जोरावर अंतराळात माणूस पोहोचला आहे, पण स्वतःच्या अंतःकरणात मात्र पोहोचू शकला नाही. मित्रांनो, आपल्यातला मी संपला की स्वस्थ आणि आनंद या व्यतिरिक्त व्यक्तीजवळ दुसरं काहीच उरत नाही. कबीर याला सहज योग म्हणतात. आपल्यातला जर का मी मिटला तर आपल्या वास्तूत प्रतिदिनी आपल्याला गंगास्नान घडेल. तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तीर्थस्थळच ठरेल. अर्थात ही अनुभूती येण्यासाठी माझ्यातला मी हा जर का गेला नाही तर सर्व प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे. म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलतो ते ज्ञानही व्यर्थ जाते. पुढे जाऊन स्वामी असं म्हणतात, अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्ना परी जिरेना. मित्रांनो, एखादी व्यक्ती संकटावर मात करीत करीत शून्यातून विश्व निर्माण करते आणि त्यामुळेच त्याच्यातला अहंभाव प्रज्वलित होतो. इतरांना ती व्यक्ती कसपटासमान समजायला लागते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की अतिउच्चपदी थोरही बिघडतो. या सर्वसामान्य वाटचालीत जर आपण आपल्यातला हा मी जर का विसरलो आणि सर्वार्थाने नम्रतेचा आपण स्वीकार केला तर निश्चित आपलं व्यक्तिमत्व आगळं वेगळं होऊ शकतं. काय खरंय ना? श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती, आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा. आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.